सकाळची अर्धे कामे झाली होती, पण अर्धे बाकी होते. अर्धे म्हणजे की माझं सकाळी उठून अंघोळ वगैरे, नाश्ता आणि दुपारचं जेवण झालं होतं आणि बाकीची बरेच कामं पडली होती. तर सगळ्यात आधी म्हटलं कपडे भिजत घालते. तर माझ्या आधी पिल्लूच बाथरूममध्ये घुसला आणि बोलतो, मम्मा मी धुतो कपडे. मी म्हटलं नको बाबा, आधी भिजत घालायचे कपडे. आणि माझी अंघोळ झाली होती, पिल्लूची बाकी होती, कारण का तो उशिरा उठला होता थोडा. आणि आता तुम्ही म्हणसाल की बाईच्या घरामध्ये तर मशीन दिसते कपडे धुवायची. ती नावापुरती हो, करंट मारते. मला एवढ्या लवकर जायचं नाही स्वर्गात. तरी इथे सगळ्यात आधी तर बाबूला बाहेर काढलं आणि म्हटलं बाकीची कामं केली पाहिजे. मग इथे पिल्लू खेळत होता, मग म्हटलं कपड्याच्या घड्या मारून घेते. आणि या पिल्लूचं सतत मध्ये मध्ये असतं, कधीच काम करू देत नाही मला कुठलं शांतपणे. शाळेत जातो तेवढ्यात थोड्या वेळ मला आराम करायला भेटतं, नाही तर मग मागेच असतं. बघितलं कसं करतोय, मला परेशान करणं चालूच असतं याचं. आणि मग इथे सगळ्यात आधी तर म्हटलं कपडे आवरून घेते. आणि आता राहिले म्हणजे भांडे पण घासायची पडलेली आहे सकाळी नाश्त्याच्या याची. बाबूचा झाला होता नाश्ता, त्याचा आंघोळच बाकी होती. म्हटलं पटापट आवरून घेते. आणि ते कपड्याचं आवरून घेतलं आणि घेतले मग भांडे घासायला. आणि भांडे घासताना पण त्याचं चालूच होतं काही ना काही बोलणं, माझ्यासाठी काहीतरी कर. आणि आता नवीन नवीन डोक्यामध्ये त्याच्या यायला लागले, मम्मा हे कसं होतं, मम्मा ते कसं होतं. आता मी हे भांडे घासू का याला बोलू. पण त्याला बोलता बोलताच माझा हात चालू होता. आणि सगळ्यात फेवरेट भांडं माझ्या हाताला आलं, ते म्हणजे की कुकरचं भांडं. मग इथे फटाफट भांडे आवरून घेतले मी माझे. आणि भांडे तसे होत आले होते. परत अजून मला किचन पण घासायचं आहे. मग म्हटलं किचन घासून घेते अगोदर. किचन घासून घेतलं की पूर्ण इकडचं किचनचं काम आपलं संपून जातं. आणि उरलं ते म्हणजे की लादी राहील आणि कपडे राहतील. पिल्लूची आंघोळ तशी बाकी आहे. मग म्हटलं इथे पटकन आधी हे करून घेते, आवरून घेते. कसं असतं ना, लहान मुलांना बघता बघता बायकांना सगळे कामं करावं लागतात. आणि बायका करतात पण ते सगळं. आणि मला तर सवय झाली आता पिल्लूला घेऊन काम करण्याची, काहीच वाटत नाही आहे. मस्त फटाफट हात चालतो. आणि कधी कधीचं माझं पिल्लू मला मदत पण करतो काही गोष्टीमध्ये. आजच सकाळी तो बोलत होता, मम्मा मी तुला घड्या करू लागतो. पण आता त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे ना. मग आला इथे मला बोलतो, मम्मा मला उचलून घे आणि लाड कर. मग काय ते उचलून घेतलं त्याला आणि लाड करणं चालू होतं. थोडंसं लाड केलं, बघावं लागतं लहान मुलांना पण. मग इथे पिल्लूचं खेळणं इथे चालू आहे. मग इथे पोछा पण मारून घेतला. नशिबात बाबुडी माझ्यामध्ये आला नाही पोछा मारताना, कारण का त्याला बंदूक दिली होती. तर असा होता आजचा दिवस गाईज. बाय बाय, भेट.